यानंतर पुढील जी बक्षीस वितरण समारंभ आहे मित्रांनो, आपल्या ह्या महामंडळामध्ये कर्तव्य बजावत असताना ज्यांनी उत्कृष्ट उल्लेखनीय अशी कामगिरी केलेली आहे आणि महामंडळाच्या नावलौकिकात भर पाडलेली आहे, त्या कर्मचाऱ्यांचा या ठिकाणी गौरव मान्यवरांच्या हस्ते होणार आहेत. लाल परी गौरव रत्न पुरस्कार. या पुरस्कारासाठी मी सर्व पुरस्कारार्थींना विनंती करते की त्यांनी व्यासपीठाकडे यायचं आहे. पहिलं नाव आहे श्री संदीप साहेबराव चाकणे, चालक तथा वाहक, श्री गोंदा आगार. श्री संदीप चाकणे यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा मित्रांनो. 2025-26 या कालावधीमध्ये पॅकेज टूरच्या माध्यमातून श्री चाकणे यांनी स्वतःहून 100 पेक्षा अधिक बसेस बुक केल्या आणि महामंडळाच्या उत्पन्नामध्ये 1,32,00,000 रुपयांची भर घातली आणि 5 ते 10 वर्ष अपघात विरहित सेवा, विना तक्रार, विना अपघात सेवा झालेली आहे. त्याचप्रमाणे एसटी संगीत तीर्थाटन या अंतर्गत 3.5 शक्तिपीठे दर्शन यात्रा यशस्वीरित्या श्री चाकणे यांनी पार पडलेली आहे. त्यामुळे मान्यवरांच्या हस्ते श्री चाकणे यांचा या ठिकाणी यथोचित सत्कार होत आहे. यानंतर पुढील नाव आहे संतोष खंडू पन्हाळे यांनी, मित्रांनो टाळ्या वाजत राहायला पाहिजे. श्री संतोष खंडू पन्हाळे. श्री संतोष खंडू पन्हाळे, वाहतूक नियंत्रक, संगमनेर आगार. श्री पन्हाळे यांनी प्रवासी महिलेचा गहाळ झालेला 1,30,000 रुपये किमतीचा मुद्देमाल सुरक्षित परत केला. त्याचप्रमाणे सन 2025 साली आषाढी एकादशी यात्रा निमित्त गाव ते पंढरपूर विशेष प्रवासी व्यवस्थेमध्ये उल्लेखनीय अशी कामगिरी केलेली आहे. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. त्यानंतरचं पुढचे सत्कारार्थी आहेत श्री रावसाहेब नानासाहेब पर्वते. रावसाहेब नानासाहेब पर्वते वाहतूक नियंत्रक, राज्य परिवहन संगमनेर आगारात कार्यरत असून प्रवासी महिलेचा गहाळ झालेलं पाकिट त्यात रोख रुपये 13,000 परत केला. 2025-26 मध्ये हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे स्वच्छता अभियान लोणी बसस्थानकात ब वर्ग बसस्थानकामध्ये रुपये 2,50,000 बक्षीस मिळवून देण्यात सक्रिय सहभाग नोंदवला. त्याबाबत श्री पर्वते यांचा यथोचित सत्कार मान्यवरांच्या हस्ते होत आहे. यानंतर श्री मिलिंद सुरेश कोपरे. श्री मिलिंद सुरेश कोपरे, अकोले आगार, लेखाकार. सर, आपण सन 2025-26 हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे स्वच्छता अभियानात आगारातील परिसर स्वच्छ व सुंदर करण्यात मोठा सहभाग नोंदवला. अकोले तालुक्यात शाळा व महाविद्यालयांमध्ये स्वतः भेट देऊन विद्यार्थी पासेची संख्या वाढवण्यात आली. त्याचप्रमाणे वैद्यकीय शिबिरे तसेच बाह्य संस्थांमार्फत प्रवाशांकरिता व्हीलचेअर सुद्धा उपलब्ध करून दिली. याबद्दल आपले खूप खूप शुभेच्छा आणि खूप खूप आभार आहे. श्री मिलिंद सुरेश कोपरे. यानंतरचे आपले पुरस्कारार्थी आहेत श्री बाळू रामदास उंडे. श्री बाळू रामदास उंडे वाहक पदात कोपरगाव आगारात कार्यरत असून सन 2025 करिता राज्य परिवहन कोपरगाव आगारामध्ये EPKM 81.72 सर्वाधिक उत्पन्न 39.88 लाख सवलतीसह चांगल्या प्रकारे उत्पन्न आणून ते पुरस्कार प्राप्त झालेले आहेत. यानंतरचं नाव आहे गौतम अशोक खरात, वाहतूक नियंत्रक, कोपरगाव आगार. श्री खरात यांनी ॲडव्हान्स बुकिंग कोटी 57 पॅकेज टूर, संगणकीय ॲडव्हान्स बुकिंग 21, उत्पन्न 45 लाख इतकी रास्त उत्पन्नात भर घातलेली आहे आणि उत्कृष्ट पार पडलेली आहे. यानंतर श्री जयदेव अनंत हेंद्रे. श्री जयदेव अनंत हेंद्रे, वाहक, तारकपूर आगार. आपण 2025-26 या कालावधीत पॅकेज टूर, अयोध्या दर्शन, गिरनार दर्शन, अष्टविनायक दर्शन
इत्यादींच्या माध्यमातून आपण 70पेक्षा अधिक बसेस बुक करून महामंडळाच्या उत्पन्नात 30,51,000 अशी भरघोस वाढ केलेली आहे. यानंतरचा विभाग आहे धुळे विभाग. श्री राकेश कांतीलाल जैन. श्री राकेश कांतीलाल जैन कारागीर क्लब पदामध्ये विभागीय कार्यशाळेमध्ये कार्यरत आहेत. वाहनांची उपलब्धता वाढविण्यासाठी कौशल्याचा उत्तम वापर, बस दुरुस्ती, देखभाल कामे वेळेत पूर्ण केली. शिवशाही वाहनांचा सस्पेन्शन सिस्टीम मधील सबफ्रेम विभागात उपलब्ध नसताना त्यांच्या कौशल्याचा वापर करून महामंडळाच्या खर्चात काटकसर केली. अतिशय उत्तम कामगिरी केल्यामुळे मान्यवरांच्या हस्ते त्यांचा सत्कार या ठिकाणी होत आहेत. यानंतर आहेत अधिकार जयराम पाटील. अधिकार जयराम पाटील, शिंदखेडा आगार, चालक क्रमांक 5472. श्री पाटील यांनी प्रत्यक्ष कर्तव्यावर असताना रस्त्यावरील जखमींना मदतीचा हात देत तात्काळ बसमध्ये बसवत रुग्णालयात दाखल केले आणि त्यांचा जीव वाचवला. एकदा जोरदार टाळ्या होत. अधिकार जयराम पाटील. यानंतरचा विभाग आहे जळगाव विभाग. आपले पुरस्कारार्थी आहेत श्री शैलेंद्र प्रकाश जाधव. श्री शैलेंद्र जाधव वाहक क्रमांक 34622 जळगाव आगार यांनी कामगिरी दरम्यान सापडलेली पर्स व रुपये 16,440 आगारात जमा केले व नंतर संबंधिता संपर्क साधून सदरची रक्कम परत केली. अतिशय उल्लेखनीय कामगिरी करून राज्य परिवहन महामंडळाचा नावलौकिक वाढवला. यानंतर पुढील नाव आहे श्रीमती पूनम वैभव सूर्यवंशी. श्रीमती पूनम वैभव सूर्यवंशी, वाहक क्रमांक 34622 चाळीसगाव आगार. आपण धाडसी काम केले आहे. जळगाव बस स्थानकात सोनसाखळी चोरास चालकाच्या मदतीने पकडून दिला आहे. श्रीमती पूनम वैभव सूर्यवंशी. यानंतरचे आपले सत्कारार्थी आहेत श्री राहुल देवीदास बाविस्कर. श्री राहुल बाविस्कर वाहक क्रमांक 34510 राज्य परिवहन चोपडा आगार. दिनांक 27/10/25 रोजी चोपडा ते छत्रपती संभाजीनगर ड्युटी करत असताना गाडीत 1,70,000 रुपये असलेली बॅग आढळली. सदर बॅग श्री लक्ष्मण चंदनानी यांची असल्याचे लक्षात आले. संबंधितांना आगारात बोलावून त्यांना ती बॅग परत केली आणि राज्य परिवहन महामंडळाच्या नावलौकिकात भर घातली. यानंतर पुढील नाव आहे सुनील शांताराम सोनवणे. सुनील शामराव सोनवणे, चोपडा आगार आरटे. फोटो काढणाऱ्यांना कृपया विनंती आहे की पुरस्कारार्थींना येण्यासाठी जागा द्यावी. श्री सोनवणे आरटे चोपडा आगार वाहन क्रमांक 2216 ची देखभाल करताना वयोवृद्ध प्रवाशाचे पासबुक, आधार कार्ड व 8,000 रुपये रोख रक्कम सापडली. सदर साहित्य ते सिंधू तुकाराम हाटकर यांचे असल्याने आगारात बोलावून त्यांना त्या वस्तू परत केल्या. यानंतर पुढील पुरस्कार प्राप्त व्यक्ती आहेत श्रीमती मनीषा छगन पाटील. श्रीमती मनीषा छगन पाटील, एरंडोल आगार, वाहक क्रमांक 32,662. आपण वाहन क्रमांक 3402 नियत क्रमांक 105 धुळे जळगाव मार्गावर असताना वाहकामध्ये बसमध्ये सिल्वर कलरचे एक लेडीज पर्स, 2 बांगड्या व 1,302 रुपये रोख जमा केले. त्यानंतरचं नाव आहे श्री सुखदेव भीमराव पारधी. श्री पारधी वाहक क्रमांक 29/498 अंमळनेर आगारात कर्तव्यार्थ आहे. कामगिरी दरम्यान सापडलेली सोन्याची चेन आगारात जमा केली. त्यांसाठी यथोचित सत्कार मान्यवरांच्या हस्ते या ठिकाणी होत आहे. यानंतर श्री रफिक
नामदार तडवी, यावल आगार चालक क्रमांक 10-2-22. स्वीट रफिक नामदार तडवी. प्रसंगावधाना राखून त्यांनी महिला प्रवाशाचा जीव वाचवला. अचानक तब्येत बिघडल्याने त्यांनी कुठलाही विलंब न लावता दवाखान्यात नेण्यास तात्काळ मदत केली. तात्काळ उपचार सुरू झाले आणि कामगिरी दरम्यान सापडलेले रोकड रक्कम व महत्त्वाचे कागदपत्र परत केले. यानंतरचं नाव आहे श्री नवाब छबू तडवी. श्री नवाब तडवी, वाहक क्रमांक 24765, यावल आगार यांनी देखील प्रसंगावधान राखून महिला प्रवाशांना जीव वाचवला. बसमधून प्रवासी महिला यांची अचानक तब्येत बिघडल्याने क्षणाचाही विलंब न करता त्यांना दवाखान्यात नेले आणि कामगिरी दरम्यान सापडलेली रोकड संबंधितास परत केली. उल्लेखनीय अशी कामगिरी यांची राहिलेली आहे आणि त्यांचा यथोचित सत्कार मान्यवरांच्या हस्ते या ठिकाणी होत आहे. यानंतर पुढील नाव आहे श्री संदीप गोपाळ मेढे. स्वीट मेढे रावळ आगार चालक तथा वाहक, जिल्हा क्रमांक 87-602 66-016. आपण रावेर पुणे या नियतावर कामगिरी करत असताना छत्रपती संभाजीनगर बस स्थानकातून बस सुटल्यानंतर 3 ते 4 किलोमीटर अंतर गेल्यानंतर बसमध्ये एक लहान मुलगी रडत असल्याचे निदर्शनास आले. अशा वेळी आपण कुठलाही विलंब न करता सदरची बस परत छत्रपती संभाजीनगर बस स्थानकात घेऊन आले आणि त्या मुलीला पालकांच्या स्वाधीन केलं. आपलं खूप खूप अभिनंदन. यानंतरचं आपले पुरस्कारार्थी आहेत श्री सलमान मेहमूद तडवी. श्री तडवी, वाहक क्रमांक 1611, रावेर आगार, श्री 24/9/2025 रोजी रावेर पुणे या नेतावर कामगिरी करत असताना संभाजीनगर बसस्थानकातून सुटल्यानंतर 3 ते 4 किलोमीटर अंतरामध्ये एक लहान मुलगी रडत असल्याने वाहक श्री तडवी यांच्या निदर्शनास आली. त्यांनी सदरची बाब श्री मेढे यांना सांगितल्यानंतर त्यांनी कुठल्याही प्रकारचा विलंब न करता सदरची बस परत छत्रपती संभाजीनगर बसस्थानकात आणली आणि आगार व्यवस्थापक यांना सांगितले. यानंतर पुढील नाव आहे श्री अरविंद मिठू जाधव. श्री अरविंद जाधव, पाचोरा आगार, वाहक क्रमांक 42-637. आपण कामगिरीवर असताना आपल्याला सापडलेले सोने परत केले आहे आणि याबद्दल आपला यथोचित सत्कार करण्यात येत आहे. श्री अरविंद मिठू जाधव. यानंतर नाशिक विभागातील पुरस्कारार्थी यांनी तयार राहायचं आहे. श्री शेख नूर मोहम्मद शेख. श्री शेख नूर मोहम्मद शेख प्रमुख कारागीर पदामध्ये मालेगाव आगारात कार्यरत आहेत. नवीन संकल्पना वापरून राप वाहनांचे मार्गस्थ बिघाड कसे कमी करता येतील, प्रवाशांना आरामदायक सेवा कशी प्रदान करता येईल, या तसेच राप महामंडळाच्या खर्चात बचत करणे इत्यादी हेतू त्यांनी साध्य केले. याबद्दल त्यांचा यथोचित सत्कार मान्यवरांच्या हस्ते या ठिकाणी होत आहे. पुढील नाव आहे सुरेश विश्वनाथ चव्हाण. सुरेश विश्वनाथ चव्हाण, मालेगाव आगार, वाहक जिल्हा क्रमांक 13-8-68. आपण दिनांक 5/2/26 रोजी साकोरी मुक्काम कामगिरी करत असताना कामगिरी पूर्ण झाल्यावर बस जमा करत असताना त्यामध्ये त्यांना चैन सदृष्ट गोष्ट आढळून आली की त्यांनी तपासली, त्याचे मूल्यांकन केलं तर त्यावेळी ती 8.44 ग्रॅम या किमती वजनाची सोन्याची चैन सापडली आणि ती त्यांनी आगार कार्यालयात जमा केली. श्री सुरेश विश्वनाथ चव्हाण. सुरेश यानंतरचे आपले पुरस्कारार्थी आहेत श्री यशवंत बाबूराव वाघमारे, कळवण आगार. नाही आहेत का? श्री यशवंत बाबूराव वाघमारे यांचा सत्कार हा
सेंट्रल ऑफिसमध्ये होत आहे. त्यांची कामगिरी उल्लेखनीय राहिलेली आहे. त्यांच्याबद्दल एका जोरदार टाळ्या या ठिकाणी वाजलेल्या आहेत. त्यांचा यथोचित सत्कार मध्यवर्ती कार्यालय मुंबई या ठिकाणी होत आहे. ते इथे हजर नसले तरी त्यांच्या कार्याचा उल्लेख करणं मात्र क्रमप्राप्त आहे. श्री यशवंत बाबूराव वाघमारे कळवण आगाराचे वाहक आहेत आणि हे स्वतःकडे झाडू ठेवून रात्रवस्ती बस स्वच्छ करतात. तसेच त्यांची नियोजित कर्तव्य सुरू होण्या अगोदर कामकाजाला सुरुवात देखील करतात. एकदा त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे. यानंतरचे आपले पुरस्कारार्थी आहेत श्रीमती शीतल बाळासाहेब साळवे. श्रीमती शीतल बाळासाहेब साळवे वाहक बिल्ला क्रमांक 18624 राज्य परिवहन नाशिक 1 आगारात कार्यरत आहेत. दिनांक 6/6/2025 रोजी नियोजित कर्तव्य पार पाडित असताना बसमधील एक ज्येष्ठ नागरिक प्रवाशास अस्वस्थ वाटू लागले व क्षणातच बेशुद्ध पडल्याने त्या प्रवाशास त्यांनी CPR देऊन सदरील प्रवाशाचे प्राण वाचविले. उल्लेखनीय अशी कामगिरी. यानंतर श्री सुरेश महादेव गांगुर्डे. यानंतर आहेत नाशिक 1 आगाराचे वाहक कर्मचारी श्री सुरेश महारू गांगुर्डे. वाहक बिल्ला क्रमांक 57/3/19. आपण दिनांक 8/4/25 रोजी नाशिक 1 आगाराची बोरीवली नाशिक या मार्गावर कार्यरत असताना एक प्रवासी ते उतरून गेलेले होते, परंतु त्यांची बॅग मात्र बसमध्येच राहिलेली होती आणि त्या बॅगमध्ये ₹25 लाखांचे सोने होते आणि ती बॅग अतिशय प्रामाणिकपणे श्री गांगुर्डे यांनी परत आगारात जमा केली आणि त्या प्रवाशांची चौकशी करून त्या प्रवाशांना त्यांचा मुद्देमाल परत करण्यात आला. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ गांगुर्डे यांच्यासाठी. यानंतरचं नाव आहे श्री अनिल गोडेराव, सिन्नर आगार. श्री अनिल गोडेराव स्वच्छक पदामध्ये सिन्नर आगारात कार्यरत आहेत. दिनांक 2 जून 2025 रोजी राज्य परिवहन सिन्नर आगारातील कार्यशाळा कर्मचारी श्री नागेश पारखे सहाय्यक यांच्या गळ्यातील वजनी 3 तोळ्याची सोन्याची साखळी कार्यशाळा परिसरात सोमवारी आगारात काम करत असताना पडली. त्यांनी ती साफसफाई करताना त्यांना सापडली असता त्यांनी आगार व्यवस्थापक श्री नेरकर सर यांच्याकडे परत देऊन त्यांच्या प्रामाणिकपणा या ठिकाणी आपल्या कामातून दाखवून दिलेला आहे. त्यांचाही सत्कार मान्यवरांच्या हस्ते होत आहे. यानंतर श्रीमती मीना निशांत धिवरे. श्रीमती मीना निशांत धिवरे वाहक क्रमांक 84/126 कळवण आगार. आपण सप्तशृंगी गड ते नाशिक कामगिरी करत असताना एका ज्येष्ठ प्रवाशाचे गहाळ झालेले 10,000 रुपये प्रामाणिकपणे संबंधित प्रवाशास परत केले. त्याचप्रमाणे दुसऱ्या नियतासाठी जात असताना त्यांनी 40,000 रुपये किमतीचा मोबाईल संबंधित प्रवाशास परत केला आहे. यानंतरचे आपले पुरस्कारार्थी आहेत श्री सुरेश मोतीराम चव्हाण व श्री ज्ञानेश्वर भाऊसाहेब मगर, नाशिक 2 आगार. श्री सुरेश चव्हाण आणि ज्ञानेश्वर मगर चालक व वाहक नाशिक 2 आगारात कार्यरत आहेत. दोघंही कामगिरी 8/3 रोजी कामगिरी करत असताना आपल्या बसमधून प्रवास करणाऱ्या महिला प्रवासी यांच्या पर्समध्ये सुमारे 1.5 तोळे वजनाचे पोत, 3 ग्रॅम कानातले व 1125 रुपये रोख तसेच कॉस्मेटिक साहित्य इत्यादी सापडले असता त्यांनी सदर व्यक्ती सर्व परत दिले आणि महामंडळाचा नावलौकिक वाढवला. त्याबद्दल यथोचित सत्कार या ठिकाणी होत आहे. यानंतर बाळू नाना शिंदे. यानंतरचे पुरस्कारार्थी आहेत बाळू नाना शिंदे, येवला आगार. वाहक बिल्ला क्रमांक 6108. व्यासपीठावर श्री सुरेश मोतीराम चव्हाण व श्री ज्ञानेश्वर भाऊसाहेब मगर यांचा यथोचित सत्कार होत आहे. आपल्या अशा प्रामाणिकपणामुळेच एसटी महामंडळाचं नाव लौकिक अबाधित आहे. धन्यवाद आणि खूप खूप अभिनंदन दादा. बाळू नाना शिंदे, येवला आगार. आपण प्रवाशांची विसरलेली बॅग त्यांच्या सर्व मौल्यवान वस्तूंसह परत त्यांना सुरक्षितपणे परत केली आणि आपल्या प्रामाणिकपणामुळे आपण रातो महामंडळाची प्रतिमा निश्चितच उंचावली आहे. यानंतरचे आपले पुरस्कारार्थी आहेत
श्री दीपक श्रीपत वैराळ व श्री शंकर छगनसिंग राजपूत। श्री वैराळ व श्री राजपूत चालक व वाहक येवला आगार यांना कामगिरी दरम्यान सोन्याची पोत प्रवाशास परत केली। त्याचप्रमाणे त्याच्यामध्ये 1 तोळा सोन्याची पोत कर्मचाऱ्यांनी प्रशासनाकडे जमा केली आणि 3 मार्च 26 रोजी शहानिशा करून सदर दागिने मूळ मालक यांना सुपूर्द केले। अशा रीतीने त्यांनी उल्लेखनीय काम करून महामंडळाच्या नावलौकिकात भर घातलेला आहे। यानंतर सर्व सत्कारार्थींचे खूप खूप अभिनंदन। श्री केंद्रे हे आपलं मनोगत या ठिकाणी व्यक्त करणार आहे। नमस्कार, माझं नाव जयदेव अनंत हेंद्रे, अहिल्यानगर विभाग तारकपूर आगारातर्फे मी या ठिकाणी आलेलो आहे। सर्वप्रथम मान्यवर जे आहेत गीते साहेब यांना आम्ही आमच्या एसी होतं तेव्हापासून ओळखतोय आणि त्यांचं कार्यच असं आहे की त्यांना म्हणजे जिथं जाऊ तिथं छा जाते असं काम आहे त्यांचं। अहिल्यानगरला ते असताना महाराष्ट्रामध्ये आमचं द ग्रेट एक्सचेंज नाटक संपूर्ण त्याच्यामध्ये प्रथम आलं होतं महाराष्ट्रामध्ये। त्यावेळेस त्यांचं आम्हाला खूप मोठं सहकार्य भेटलं होतं, त्यामुळं आम्ही इतपत येऊ शकलो। आता सध्या आपण ज्या टूर पॅकेज चालवत आहोत अहिल्यानगर विभाग असेल किंवा महाराष्ट्रातील संपूर्ण यात्रेमध्ये जे उल्लेखनीय कामगिरी आपली चालू आहे त्याबद्दल मला थोडंसं सांगावंशी वाटतं। मी 2 वर्षापासून जे आमचे आगार व्यवस्थापक आहेत अभिजित चौधरी साहेब यांच्या पूर्ण सहकार्याने जे चालू आहे, सोशल मीडियाचा चांगला वापर जर आपण केला तर निश्चितच तो आपल्या संस्थेसाठी आपल्या समाजासाठी अपूर्ण होतो आणि त्या माध्यमातून आपण ते करत आहे। इन्स्टा फेसबुकवर आपण याची ॲड करतो। जवळजवळ 30 ते 40 हजार प्रवासी भाविक आपल्याला जोडले गेले आहेत आणि त्या माध्यमातूनच मला सांगायचं आहे जे कोणी आपले इच्छुक आहेत आगारातून हे टूर पॅकेज चालवण्यासाठी त्यांनी देखील सोशल मीडियाचा चांगला वापर करून आपल्या एसटीला जास्तीत जास्त उत्पन्न कसं मिळवून देता येईल याच्याकडे लक्ष केंद्रित करावे आणि आता सध्या आपण तेच करतोय। जवळजवळ 650 टूर पॅकेज एका वर्षात अहिल्यानगर विभागाने पूर्ण केले आहेत। याच माध्यमातून त्यामध्ये श्रीगोंदा आगार असेल किंवा अहिल्यानगर असेल सगळ्यात उल्लेखनीय कामगिरी आम्ही करतच आहोत आणि करत राहणार। धन्यवाद। धन्यवाद दादा। खूप मोलाचं सूचना त्यांनी केलेली आहे की सोशल मीडिया फक्त टाइमपाससाठी नसतो तर आपल्या संस्थेसाठी संस्थेच्या भरभराटीसाठीही आपण कसं करू शकतो। धन्यवाद। प्रथम सटाणा आगार व्यवस्थापक या ठिकाणी आलेल्या एकदा जोरदार टाळ्या यांच्यासाठी झाल्या। व्यासपीठावर उपस्थित असलेले आमचे नाशिक प्रदेशाचे सन्माननीय प्रादेशिक व्यवस्थापक माननीय विजयजी गीते सर, आमचे नाशिक प्रदेशाचे प्रादेशिक अभियंता सन्माननीय श्रावणजी सोनवणे सर, आमच्या नाशिक विभागाचे कुटुंब प्रमुख आमचे आदरणीय विभाग नियंत्रक सन्माननीय सचिनजी क्षीरसागर साहेब, यासोबतच आमचे विभागीय वाहतूक अधिकारी किरणजी भोसले साहेब, प्रादेशिक विभागाचे सांख्यिकी अधिकारी सन्माननीय पवार साहेब, विभागातून उपस्थित असलेले विभागीय सर्व सन्माननीय अधिकारीगण आणि या पुरस्कार सोहळ्याच्या निमित्तानं संपूर्ण प्रदेशातून आलेले सर्व चालक वाहक बंधू भगिनी, उत्कृष्ट कामगिरी करणारे सर्व माझ्या राज्य परिवहनचे कर्मचारी आणि माझे सर्व सहकारी आगार व्यवस्थापक, आज या ठिकाणी स्वर्गीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे स्वच्छ सुंदर बसस्थानक अभियानाच्या अनुषंगानं प्रथम 10 लाखाचं बक्षीस सटाणा आगाराला जे प्राप्त झालं, सलग दुसऱ्यांदा राज्य परिवहन सटाणा आगार प्रादेशिक स्तरावर हे बक्षीस प्राप्त करतोय। मागच्या वर्षी ब वर्गामध्ये 5 लाखाचं बक्षीस सटाणा आगाराने पहिला क्रमांक मिळवलेलं होतं।
यावर्षी तोच किस्सा निर्भर पुण्याच्या एका अ वर्गामध्ये 10 लाखाचं पहिल्या क्रमांकाचं बक्षीस राज्य परिवहन सटाणा आगाराने मिळवलं. यामध्ये या पुरस्काराचं श्रेय द्यायचं असेल तर सर्वात पहिले माझ्या राज्य परिवहन सटाणा आगाराचे सर्व स्वच्छ बंधू भगिनी यांना हा पुरस्कार द्यायचा आहे. खरं तर आज त्या पुरस्कारात वितरणासाठी त्यांना देखील आम्ही इथे घेऊन येणार होतो, परंतु आपल्या सगळ्यांना ज्ञात आहे आजच आपल्या माननीय परिवहन मंत्री साहेबांच्या आदेशाने बसस्थानकाचं स्वच्छतेच्या अनुषंगानं अतिशय सुंदर असं टेंडरिंग आजच्या दिवसापासून सुरू होणार होतं. टेंडरिंग झालं आणि प्रत्यक्ष स्वच्छतेला सुरुवात आजच्या दिवसापासून होते. त्याच्यामुळे आज पहिला दिवस असल्यामुळे बसस्थानकावरच्या कार्याला पहिलं प्राधान्य दिल्याने ते माझे 2-3 स्वच्छ बंधू भगिनी आज या कार्यक्रमाला उपस्थित राहिले नाही. त्यांना सगळ्यात पहिले या स्वच्छतेचं आणि या बक्षिसाचं श्रेय जातं. त्यानंतर माझ्या सटाणा आगारातील तमाम कार्यशाळा कर्मचारी, तमाम माझे वाहतूक कर्मचारी ज्यामध्ये चालक वाहक बंधू भगिनी यांचा समावेश आहे. त्याच्यानंतर माझे प्रशासकीय कर्मचारी आणि परिवहनक्षकीय कर्मचारी यांनी अतिशय मोलाचा सहभाग या 10 लाखाच्या बक्षिसामध्ये नोंदवला आहे. हे करत असताना आम्हाला विभागीय स्तरावरून आणि प्रादेशिक स्तरावरून खरं तर मागच्या वर्षी ज्यावेळेस मी 5 लाखाचं बक्षीस घेतलं होतं त्यावेळेस आपल्या प्रदेशाचे सन्माननीय प्रादेशिक व्यवस्थापक माननीय गीते सर यांनी देखील आमच्या सटाणा बसस्थानकाचं मूल्यांकन केलं होतं आणि त्यावेळेस देखील साहेबांनी कौतुकाची थाप त्यावेळेस आमच्या पाठीवर दिली आणि अजून काय करता येईल या अनुषंगाचं मार्गदर्शन गीते साहेबांनी केलं. बऱ्याचशा गोष्टी अशा साहेबांना खटकल्या की हाय मार्क्सचा विषय असो किंवा बऱ्याचशा इतर गोष्टी साहेबांना तिथे खटकल्या आणि साहेबांनी तातडीनं जागेवर संबंधित वरिष्ठ विद्युत विभागाचे अभियंते असतील किंवा त्याच्याशी रिलेटेड जेवढे कुठली यंत्रणा आहे त्याला जागेवरून साहेबांनी फोन करून सूचना दिल्या आणि त्यानंतर देखील मला आठवतं साहेब धुळे येथे विभाग नियंत्रक होते आणि तिथून देखील साहेबांनी विचारणा करून त्या गोष्टीचा फॉलोअप घेतला की अरे ते झालं का जे आपण त्या संबंधिताला सांगितलं होतं आणि मी होय म्हटलं साहेब त्या सूचनेप्रमाणे ते काम झालेलं आहे. तर अशा पद्धतीने इतकं काळजी घेणारा व्यक्तिमत्व आज आपल्याला प्रादेशिक स्तरावर कुटुंब प्रमुख म्हणून लाभला आहे. त्यानंतर उल्लेख करावा लागेल आमच्या विभागाचे कुटुंब प्रमुख सन्माननीय सचिनजी क्षीरसागर साहेब. कारण आपण बघत असाल 9 आगारांचे इथे आपण पुरस्कार वितरण केलं त्यामध्ये सर्वाधिक 5 आगार राज्य परिवहन नाशिक विभागातले होते. यासाठी एकदा जोरदार टाळ्या सगळ्यांच्या मी मागून घेईल. 5 आगार प्रदेशामध्ये ह्या सर्व पुरस्काराच्या यादीमध्ये ठेवणं हे निश्चितच आमच्या आदरणीय विभाग नियंत्रक सचिनजी क्षीरसागर साहेब यांच्या लिडरशिपचं ते कौशल्य होतं. कशा पद्धतीनं आगार व्यवस्थापक आणि त्याखालील यंत्रणेला मोटिवेट करावं हे खरं तर खूप अवघड काम आहे, परंतु साहेबांनी ते अतिशय लिहिल्या केलं. कारण साहेब आले त्यावेळेस साधारण 1 किंवा 2 मूल्यांकन या नाशिक प्रदेशाचे आटोपलेले होते तरी देखील साहेबांनी अतिशय इनिशिएट घेत आणि पुढच्या पद्धतीने कशा आपल्या विभागातील आगारांना गुणांकन मिळेल या अनुषंगाने साहेबांनी मार्गदर्शन केलं. आमचे यंत्र अभियंता सन्माननीय पंकजी महाजन साहेब उपयंत्र अभियंता, त्याच्यानंतर आमचे विभागीय वाहतूक अधिकारी या सर्वांनी या संदर्भामध्ये सातत्याने आमचे एओ असतील, डीपीओ मॅडम असतील, एलओ साहेब असतील सातत्यानं पाठीवर हात ठेवून साहेब तुम्ही चांगलं काम करताय, तुमचं बस स्टँड सगळीकडे नाव होतोय या अनुषंगाचं एक अप्रिशिएशन या सर्वांनी दिलं आणि त्यामुळे सातत्यानं आगार व्यवस्थापकालाच नव्हे तर ज्या वेळेस आगार भेटी दरम्यान हे सर्व अधिकारी माझ्या आगारात आले त्या प्रत्येक वेळेस माझ्या कर्मचाऱ्यांना ही गोष्ट त्यांनी ज्ञात करून दिली की तुम्ही सर्व खूप चांगलं काम करत आहात, प्रदेशात विभागात तुमच्या आगाराचा एक चांगला नावलौकिक होतोय. तर अशा पद्धतीचं एक अप्रिशिएशन आणि भक्कम पाठबळ या सगळ्या अधिकाऱ्यांकडून मिळालं. त्याच्यामुळे या सर्व अधिकाऱ्यांचं मी मनपूर्वक आभार व्यक्त करतो. यासोबतच आमच्या राज्य परिवहन सटाणा आगाराला स्थानिक पातळीवर सटाणा नगर परिषदेनं अतिशय भक्कम सहकार्य केलं.
महाराष्ट्रात मी अतिशय धारिष्ट्याने हे बोलतोय, महाराष्ट्रामध्ये कुठेही राज्य परिवहनच्या आवाराची साफसफाई नगर परिषदेचे कर्मचारी करत नसतील. मी अतिशय अभिमानाने सांगतो की भल्या पहाटे सकाळी 5 वाजता संपूर्ण शहराची स्वच्छता करायच्या आधी नगर परिषदेच्या महिला भगिनी राज्य परिवहनचा आवार झाडलोट केल्याशिवाय शहराच्या स्वच्छतेला सुरुवात करत नाही. त्यांचं योगदान आहे. आमच्या सन्माननीय मुख्याधिकारी ज्योती भगत मॅडम आणि त्यांचा संपूर्ण स्टाफ यांनी अतिशय त्या कामामध्ये इनिशिएट घेतलं. त्याचाच परिपाक आम्ही त्यांना शब्द दिला होता की आपण सकाळी पहाटे स्वच्छतेची सुरुवात करून द्या. दिवसभर ही स्वच्छता मेंटेन ठेवण्याचं काम माझ्या राज्य परिवहन कर्मचारी बंधू भगिनी केल्याशिवाय राहणार नाही. आणि तो शब्द त्यांनी जसा पाळला तसा आम्ही देखील पाळला आणि या 10 लाखाचा बक्षिसाचा परिपाक त्याच्यामध्ये आहे असं मी समजतो. त्यासाठी वेळोवेळी सहकार्य करणारे आमचे बागलांचे लोकप्रिय आमदार सन्माननीय दिलीपजी बोरसे साहेब, यासोबतच आमच्या खासदार आणि त्यानंतर आमच्या नगर परिषदेचे माननीय नगराध्यक्ष आणि सन्माननीय उपनगराध्यक्ष या सर्वांनी वेळोवेळी सहकार्य केलं. त्या सर्वांचं इथे उल्लेख होणं अतिशय गरजेचं आहे. हा सर्व करत असताना बागलाण तालुक्याचे भूमिपुत्र असलेले आमचे सन्माननीय महाव्यवस्थापक वाहतूक श्री नितीनजी मैन साहेब यांचा आदरयुक्त दबदबा सातत्यानं सटाणा बसस्थानकावर राहिला. कारण साहेब ज्या वेळेस भेटीसाठी आले किंवा घरासाठी जेव्हा आले असतील त्यावेळेस सातत्यानं आवर्जून साहेबांनी सटाण्याच्या बसस्थानकाचं स्वच्छतेचं काम कशा पद्धतीने चाललंय याची विचारणा केली. साहेबांचं खूप मोठं भलंय त्या तालुक्यामध्ये. साहेबांनी त्यांच्या मित्रमंडळीच्या माध्यमातून सटाणा बसस्थानकावर वेळोवेळी चालत असलेल्या कामाच्या व्हिडिओ शूटिंगच्या माध्यमातून किंवा व्हिडिओ कॉलच्या माध्यमातून देखील साहेबांनी माहिती घेतली. त्यामुळे निश्चितच माझ्या सटाणा आगारातील कर्मचाऱ्यांची जबाबदारी वाढली आणि त्या अनुषंगाने सर्व कर्मचाऱ्यांनी काम केलं. आज ह्या पुरस्काराच्या निमित्तानं ही शाबासकीची ताप आमच्या तमाम कर्मचाऱ्यांच्या पाठीवरती पडली. त्यांनी निश्चितच पुनश्च एक आमची जबाबदारी वाढली आणि या पुढील कालावधीमध्ये देखील सटाणा आगार व्यवस्थापक येत राहतील जात राहतील, परंतु माझ्या आगारातील कर्मचारी ह्या गोष्टी कुठेतरी डोक्यात ठेवून नव्हे हृदयात ठेवून ही या पुढच्या कालावधीमध्ये सटाणा आगार संपूर्ण महाराष्ट्रावर कसा अग्रेसर राहील, राज्यामधलं प्रथम 1 कोटीचं बक्षीस देखील कसं मिळवता येईल या अनुषंगाने देखील काम करत राहतील. सन्माननीय द्वितीय क्रमांक प्राप्त झालेले आमचे मित्रवर्ग चोपडा आगाराचे महेंद्र साहेब यांचा देखील आभार व्यक्त करतो. मोठेपणा घेत साहेबांनी थोडस बॅकफुटवर राहून आम्हाला प्रथम येण्याची संधी दिली, त्यांचेही आभार व्यक्त करतो आणि माझं लांबत चाललेलं मनोगत संपवतो. धन्यवाद. धन्यवाद सर. सर्वप्रथम सर्वांना एसटीच्या 78व्या वर्धापन दिनाच्या शुभेच्छा देतो. आज या ठिकाणी आपण 25 वर्ष विना अपघात सेवा करणाऱ्या 15 चालकांचा सत्कार केलेला आहे. तसेच राज्य परिवहन गुणगौरव पुरस्कार प्राप्त कर्मचाऱ्यांचा सुद्धा सत्कार केलेला आहे. तसेच या प्रदेशामध्ये स्वच्छता अभियानासाठी ज्या ज्या आगारांनी मेहनत घेतलेली आहे त्या सर्व आगार व्यवस्थापकांचा सुद्धा या ठिकाणी सत्कार केलेला आहे. या ठिकाणी उपस्थित असलेले प्रदेशाचे आपले उपमहाव्यवस्थापक गीते साहेब, आरी साहेब, सोनवणे साहेब, सिनियर भोगे साहेब, पवार साहेब, तसेच सर्व माझे कलिग ऑफिसर्स, आता बऱ्याच जणांनी आपला अनुभव कथन केलेला आहे आणि या स्वच्छता अभियानाच्या अनुषंगाने मला सुद्धा अनेक विभागामध्ये मूल्यांकन करण्याची संधी प्राप्त झाली आणि हे मूल्यांकन करत असताना अनेक आगाराच्या ठिकाणी, बसस्थानकाच्या ठिकाणी काही डेपो मॅनेजर्सनी खूप चांगलं काम केलं. काही ठिकाणी बऱ्याच त्रुटी आढळून आल्या. त्या त्रुटी दूर करण्यासंबंधी आम्ही त्या संबंधित आगार व्यवस्थापकांना सूचना केल्या. परंतु काही ठिकाणी इतकं चांगलं काम झालं. आताच बऱ्याच जणांनी मनोगत व्यक्त केलं, जसं की मागच्या वर्षी चोपडा आगार होता. योगायोगानं तळेगाव विभागाचं मला 2दा मूल्यांकन करायचं संधी प्राप्त झाली होती
आणि जे जे चांगलं आहे त्या आगाराने केलेलं, म्हणजे चोपडा आगाराने लोकसहभागामधून जवळपास 15 लाखाच्या वरती देणगी प्राप्त करून घेतली आणि त्या ठिकाणी बसस्थानकावरती विविध क्रिएटिव्ह अशा गोष्टी केल्या आणि त्यांनी जे उपक्रम राबवले ते सर्व नोंदणी ठेवलेल्या होत्या. त्याच्यामुळं मूल्यांकन करत असताना, मार्क देत असताना त्याचा आम्हाला बेनिफिट मिळाला की हे काम आपण करतोय त्याच्या कुठेतरी नोंदी असणं अपेक्षित आहे आणि ते सर्व चोपडा आगाराने केलं. त्याच पद्धतीनं यावर्षी अकोले आगाराचं सुद्धा मूल्यांकन करण्याचा मला संधी प्राप्त झाली. ज्या पद्धतीने चोपडाने केलं तर अकोले आगाराने सुद्धा त्याच पद्धतीनं काम केलं. आज त्यांचा अकोले आगाराचा महाराष्ट्रात जो गौरव होतोय, आज माननीय परिवहन मंत्र्यांच्या हस्ते आज त्यांना संध्याकाळी 25 लाखाचं प्राप्त झालेल्या गोष्टी. त्यामुळे सर्व अकोले आगाराचं मी अभिनंदन करतो आणि अकोलेने जे जे काही क्रिएटिव्ह केलंय ते सगळे फोटो मी माझ्या ग्रुपमध्ये सुद्धा डेपो मॅनेजरला शेअर केले होते. चोपडाने सुद्धा जे काम केलं होतं ते मी संभाजीनगरमध्ये शेअर केलं होतं, कारण की जे चांगलं ते आपण घ्यायला काही हरकत नाही. आताच कोणीतरी सांगितलं की आपल्या प्रदेशामध्ये नाशिक विभागाचे 5 बसस्थानक आले, याचे श्रेय विभाग नियंत्रकला जाते. माझं काही श्रेय नाही आहे, त्या डेपो मॅनेजरचं श्रेय आहे, त्या चालक वाहक यांत्रिक कर्मचाऱ्यांचे श्रेय आहे. त्यांनी लोकसहभागातून त्यांच्या स्वतःच्या मेहनतीतून म्हणजे अकोले आगारामध्ये तर प्रत्येक कर्मचारी साहेब स्वच्छता स्वतः करतो. म्हणजे त्यांनी व्हिडिओ जे काढले, फक्त व्हिडिओ नाही काढले, म्हणजे मी प्रत्यक्ष पाहिलं. प्रत्येक कर्मचाऱ्याला जाणीव झाली की मला माझ्या आगाराचा, माझ्या बसस्थानकाचा नंबर आणायचा आहे. आणि ही ज्यावेळेस मला असं वाटतं की भावना निर्माण होते त्यावेळेस कोणीही प्राईज देण्यासाठी, त्याला मार्क देण्यासाठी कोणीही कमी पडत नाही. आणि मग मला जे वाटलं की डेपो मॅनेजरने जी मेहनत घेतलेली आहे तिला कुठेतरी आपण त्याला फळ दिलं पाहिजे आणि मग त्याप्रमाणे आम्ही त्या पद्धतीनं त्या आगारांना, त्या डेपोंना मार्क दिले आणि त्याचा निश्चितच परिणाम चांगला झाला. तर आज प्रथम आलेला आहे. मला असं वाटतं की प्रदेशामध्ये सुद्धा सर्व आगारांनी ह्याच पद्धतीनं कामकाज करावं. जे चांगलं आहे ते आम्हाला शेअर करावं, आजूबाजूच्या विभागाला शेअर करावं. या ठिकाणी बऱ्याच वेळापासून 9:30 वाजता आपले कर्मचारी बसलेले आहेत. त्या सर्व कर्मचाऱ्यांचं ज्यांनी विना अपघात सेवेचं महामंडळामध्ये कार्य करतायत, आपल्यामुळं महामंडळाचं नावलौकिक वाढलेलं आहे, या विभागाचं नावलौकिक वाढलेलं आहे. त्या सर्व चालक बंधूंना मी अभिनंदन करतो, शुभेच्छा देतो. तसेच आज जे लालपरी गौरव रत्न पुरस्कार ज्यांना प्राप्त झालेला आहे, बऱ्याच जणांची खंत होती की आमचं सुद्धा नाव आलेलं नाही. काही आगारांनी मला सांगितले साहेब या कर्मचाऱ्याचं नाव आलेलं नाही. असं काही नाही आहे, त्याची सुद्धा नोंद आम्ही घेऊन आणि आगामी काळात त्यांना सुद्धा आपण त्याच पद्धतीनं त्यांचा गौरव करू. तुम्ही फक्त काम करत राहा, कंटिन्यू प्रोसेस आहे आणि अशाच पद्धतीनं आपण पुन्हा पुढच्या वर्षी कार्यक्रम घेणारच आहोत. त्यामुळं कामात कोणत्याही प्रकारची खंड न करता आपण सर्वांनी चांगलं काम करावं. पुन्हा एकदा सर्व पुरस्कार प्राप्त आगार असतील, चालक बंधू असतील, गौरवरत्न प्राप्त कर्मचारी असतील, सर्वांचं विभागाच्या वतीने माझ्या वतीने अभिनंदन करतो आणि माझे 2 शब्द थांबवतो. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय प्रादेशिक व्यवस्थापक साहेब यांना विनंती करते की त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं. सर्वांना नमस्कार. सर्वजण खूप कंटाळलेले आहेत, दिसतंय मला. शेवटचा 2 शब्दात संपवतो. भरपूर जण तर निघून गेलेले आहेत, भूक लागली असेल, वेळ झाली जेवणाची. परंतु सर्वांना एकच सांगतो की 78 वर्ष आपण जी एसटीची चाकं चालवतोय, सर्व कर्मचारी, सर्व प्रवासी यांना खूप खूप शुभेच्छा देतो. वर्धापन दिनानिमित्त आज ज्या कर्मचाऱ्यांचे सत्कार झाले त्यामध्ये सर्वात महत्त्वाचं चालक जे होते, 25 वर्ष विना अपघात सेवा ज्यांनी दिली त्यांचे मी खूप खूप आभार मानतो. कारण 25 वर्ष आत्ताची वर्दळ किंवा रस्त्याची परिस्थिती आहे त्याच्यामध्ये विना अपघात सेवा देणं हे मला तरी वैयक्तिक वाटतं की ही खूप मोठी गोष्ट आहे आणि त्याबद्दल तुमचे खरंच आभार मानतो. आमची चर्चा होत राहते ऑफिसमध्ये
की यावर्षी जे ऊन होतं किंवा ती हीट होती त्याच्यामध्ये आपला जो चालक त्या बोनटच्या बाजूला बसून गाडी चालवतो तर खरं म्हणजे आम्हाला त्याचं वाईट वाटतं, परंतु तुम्हाला खरंच अभिमान बाळगतो आम्ही की इतक्या उन्हामध्ये इतक्या गरमीमध्ये तुम्ही त्या गाड्या चालवता त्यांच्याही विना अपघात. तर त्याबद्दल व्यक्तीच्या आणि प्रदेशातर्फे पण तुमचे खूप आभार मानतो. बस स्थानक स्वच्छतेच्या बाबतीत जसं प्रत्येकाने सांगितलं की ही याची जबाबदारी किंवा यामुळे असं झालं त्यामुळे तसं झालं, तर वास्तविक बस स्थानक स्वच्छता हा एका धोरणाचा विषय नसून पूर्ण आगारातील कर्मचारी, स्वच्छ कर्मचारी तसेच प्रवासी यांचा सुद्धा विषय आहे. तर अतिशय चांगल्या पद्धतीने तुम्ही बस स्थानकाचं नियोजन केलं. तुम्ही सगळे सटाणा आगार, चोपडा आगार यांना पण मी भेटी दिलेल्या आहेत, परंतु विशेष कौतुक अकोले आगाराचं मानतो, कारण मी 5 वर्ष तिथं विभाग नियंत्रक म्हणून काम केलेलं आहे. त्यांनी कोणत्या परिस्थितीत काम केलं तिथं त्या आगारामध्ये हे मी डोळ्याने बघितलेलं आहे. अक्षरशः गुडघे इतक्या चिखलामध्ये कर्मचारी काम करायचे, परंतु नंतर ती त्यांची जी परिस्थिती बदलली आणि ती त्यांनी चांगल्या पद्धतीने मेंटेन ठेवून नंबर आणला, त्याबद्दल विशेष आभार. अकोले आगार विशेष अभिनंदन तुमचं. तसेच यावर्षीपासून जे पुरस्कार चालू झाले लालपरी गौरवरत्न पुरस्कार, तर त्या सर्व कर्मचाऱ्यांचं पुन्हा एकदा अभिनंदन करतो की तुमच्या या प्रामाणिकपणामुळे एसटी महामंडळाची खरंच मान उंचावली गेली. आपण दरवेळेस काही चूक झाली की म्हणतो एसटीची प्रतिमा मलिन झाली, आपल्याकडे एसटी मध्ये ते एक हे, परंतु तुमच्या या प्रामाणिकपणामुळे एसटीची प्रतिमा उंचावली गेली आणि तुमचे त्याबद्दल खरंच खरंच आभार. धन्यवाद. पुन्हा एकदा सर्वांना वर्धापन दिनाच्या शुभेच्छा आणि अत्यंत तुमचे अभिनंदन करतो आणि हा कार्यक्रम संपला. धन्यवाद.